तर आज बनवूया मस्तपैकी अशी शेंगाची रस्सा भाजी। तर त्यासाठी इथे मी थोडेसे धने, तीळ, खोबरं, आलं, लसूण आणि कोथिंबीर घेतलेली आहे। हे सर्व टाकून मी मिक्सर मधून अगोदर थोडंसं पाणी न टाकता फिरवून घेणार आहे आणि त्यानंतर आपल्या आवडीनुसार तिखट त्यात घ्यायचे। तर हिरव्या मिरच्या मी इथे टाकलेल्या आहे आणि पाणी टाकून छान त्याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे। त्यानंतर इथे एक कांदा घेतला, एक टोमॅटो बारीक चिरून घेतलाय, कढई तापत ठेवली, त्यात टाकलेलं आहे तेल। तेल तापलं की त्यात मोहरी टाकायची, मोहरी तडतडली की त्यानंतर टाकायचा बारीक चिरलेला कांदा। कांदा फ्राय झाला की त्यानंतर त्यात टाकूया आपण टोमॅटो। टोमॅटो सुद्धा आपल्याला छान फ्राय करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर थोडीशी हळद टाकून घेऊया आणि तयार केलेलं वाटण यात टाकून घ्यायचं आहे आणि छान फ्राय करून घ्यायचा आहे। सगळा मसाला तेल सुटेपर्यंत फ्राय झाला पाहिजे। तर त्यानंतर इथे मसाला फ्राय झाला की आपण टाकून घेऊयात शेंगा। तर ही भाजी ना खूपच छान लागते, रस्सा भाजी अशी शेंगाची। तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। आणि यात मी आता वालखडीच्या ज्या शेंगा असतात त्या इथे टाकून घेतलेल्या आहेत आणि मस्तपैकी मिक्स करायचं आहे सर्व। छान मिक्स झालं की त्यानंतर त्यात पाणी टाकायचं आहे। पाणी टाकून झालं की मिक्स करायचं आहे आणि त्यानंतर इथे चवीनुसार मीठ टाकून घेते मी आणि झाकण ठेवून आपण 10 मिनिटे ही भाजी शिजवून घेऊया। तर हे बघा मस्तपैकी अशी शेंगाची रस्सा भाजी तयार आहे। खूपच छान लागते ही भाजी, तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। हे बघा वालखडीच्या शेंगा आहेत, ह्या खूपच छान लागतात भाकरीसोबत, भातासोबत। चला तर मग रेसिपी आवडली असेल तर लाईक